Hello students, बघा फर्स्ट एक्झाम्पल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज ट्रूथ व्हॅल्यू एफ. खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे एफ आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बघा फर्स्ट दिलेलं आहे इफ दिल्ली इज इन अमेरिका देन 5+5=10. आपल्याला फॉल्स ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आहे. इफ देन मधलं सेंटेन्स आहे, इफ देन मधलं सेंटेन्स आहे. इफ देन असेल याला आपण इफ दे लीज इन अमेरिका म्हणजे फॉल्स आहे. इम्प्लाइज इफ देनमध्ये त्यामुळे इम्प्लाइज घेतले 5+5=10 ते ट्रू स्टेटमेंट आहे. मग एफ इम्प्लाइज ट्रू इक्वल टू ट्रू येतं, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट झालं ट्रू. सेकंडमध्ये पण बघा इफ देनचं स्टेटमेंट आहे दिल्ली इज इन इंडिया ट्रू इम्प्लाइज 5+5=10 ट्रू. ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू येतं, सेकंड स्टेटमेंट पण ट्रू आहे. थर्ड बघूया आपण. थर्ड स्टेटमेंट इफ दे लीज इन अमेरिका हे फॉल्स आहे. दिस इम्प्लाइज 5+5=8 हे पण फॉल्स स्टेटमेंट आहे. दोन्ही पण जर फॉल्स स्टेटमेंट असतील तरी त्याचा आन्सर येतं ट्रू. पहिले 3 ट्रू आहेत, हा ट्रू आहे, सेकंड ट्रू, थर्ड ट्रू. लास्ट बघूया आपण दिल्ली इज इन इंडिया म्हणजे हे ट्रू आहे. इम्प्लाइज 5+5=8 हे फॉल्स आहे. मग ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ॲरोच्या समोर सांगितलं होतं तुम्हाला दिस इज फॉल्स. म्हणजे आपल्याला विचारलेलं फॉल्स एफ स्टेटमेंट कोणतं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, तर तो ऑप्शनला डी. देन सेकंड एक्झाम्पल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे हे विचारलं आहे. ठीक आहे, तर बघा 2+2=4 हे ट्रू आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन. 3+6=9 दिस इज ऑल्सो ट्रू. ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू, दोन्हीकडं पण ट्रू असेल तर त्याचा आन्सर येतं ट्रू, किंवा दोन्हीकडं फॉल्स असलं तरी त्याचा आन्सर ट्रू येतं. आपल्याला माहिती आहे बाय कंडिशनलचा रूल. मग इथं दोन्हीकडे ट्रू आहे त्याच्यामुळे त्याचा आन्सर ट्रू येतं आहे. आणि आपल्याला ट्रूच विचारलं होतं त्यामुळे पहिलाच ऑप्शन आला, दुसरे चेक करायची गरज नाही. थर्ड एक्झाम्पल द निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स इज लॉजिकली इक्विवॅलंट टू. काय म्हटले निगेशन ऑफ, कुणाचं निगेशन, डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट. डिसजंक्शन म्हणजे पी ऑर क्यू, पी ऑर क्यू म्हणजे डिसजंक्शन, आणि त्याचं काय करायचं आपल्याला निगेशन. निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट इज लॉजिकली इक्वॅलंट टू, इज लॉजिकली इक्वॅलंट टू द कंजंक्शन ऑफ देअर. आता हे काय येतं बघा, निगेशन पी ऑरच्या ऐवजी अँड आणि निगेशन क्यू. आणि स्टेटमेंट आपल्याला विचारले निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट इज लॉजिकली इक्वॅलंट टू कंजंक्शन ऑफ देअर. कंजंक्शन ऑफ देअर काय होतं, कंजंक्शन म्हणजे अँड, कुणाचं कंजंक्शन आहे, कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. पी आणि क्यूचं काय मिळालं आपल्याला, निगेशन मिळालं. म्हणजे ऑप्शन आला कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स, त्यांच्या निगेशनचं कंजंक्शन घेतो आपण, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. सो डी ऑप्शन इज करेक्ट. एक्झाम्पल नंबर 4 निगेशन ऑफ. निगेशन विचारलं आपल्याला बघ काय, रोहित इज इन क्लास 11 अँड रवी इज क्लास 12, इज इन क्लास 12. ठीक आहे, मग आता अँडनं जोडलं हे वाक्य आणि त्याचं निगेशन करायचं आहे. म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू दिलं आहे तुम्हाला थोडक्यात, तर त्याचं निगेशन करताना निगेशन ऑफ पी अँडच्या ऐवजी ऑर आणि निगेशन ऑफ क्यू असं आपण लिहितो. मग पहिलं स्टेटमेंट आहे रोहित इज इन क्लास 11, त्याचं निगेशन काय होणार, रोहित इज नॉट इन क्लास 11. मग रोहित इज नॉट इन क्लास 11 कुठे बघा, इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, हे पहिल्या 2 ऑप्शनमध्ये आहे. इथं आयदर रोहित, आयदर ऑर आहे. त्याच्यानंतर ऑर निगेशन क्यू, क्यूचं निगेशन काय असणार, रवी इज नॉट इन क्लास, नॉट इन क्लास 12. मग बघा ऑर कुठं आहे, इथं आहे, अँड रवी इज नॉट इन क्लास 12 म्हणजे फर्स्ट स्टेटमेंटच येत आहे, रोहित इज नॉट इन क्लास 11 ऑर रवी इज नॉट इन क्लास 12 बाय यूजिंग दिस डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट बघूया 5th नंबरचं एक्झाम्पल. निगेशन ऑफ ही स्विम्स इफ अँड ओनली इफ द वॉटर इज वॉर्म. आता इफ अँड ओनली इफचं एक्झाम्पल आहे. इफ अँड ओनली इफ फर्स्ट स्टेटमेंट आहे ही स्विम्स आणि सेकंड आहे द वॉटर इज वॉर्म. आणि निगेशन काय येतं बघा, पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन. तुम्ही जर तो रूल बघितला असेल तर, किंवा नंतर चेक करा तुम्ही रूल, पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन आहे पी अँड निगेशन क्यू
मध्ये ऑर, इथे येणार आहे क्यू अँड निगेशन पी. असा हा तुमचा डबल इम्प्लिकेशनचं निगेशन आहे. मग हे डबल इम्प्लिकेशन आहे कारण इफ अँड ओनली इफ आहे. याचं निगेशन तुम्हाला विचारले, निगेशन ऑफ म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे, हे लिहायचं आहे बघा इकडचं, हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. मग पहिल्यांदा पी स्टेटमेंट लिहायचं आहे, पी अँड निगेशन क्यू लिहायचं आहे. मग पी म्हणजे काय, ही स्विम्स, अँड निगेशन क्यू म्हणजे काय, द वॉटर इज नॉट वॉर्म. मग ही स्विम्स बघा इथं दिलं आहे, इथं वॉटर इज वॉर्म दिलं आहे आपल्याला, ही स्विम्स पी झालं, अँड द वॉटर इज नॉट वॉर्म म्हणजे निगेशन क्यू झाला हा. ठीक आहे, पहिला ब्रॅकेट संपला. आता मध्ये ऑर दिलं आहे बघा, ऑर दिलं आहे मध्ये, आता इथं ऑर दिलं आहे. मग हे पहिलं झालं, ही स्विम्स अँड द वॉटर इज नॉट वॉर्म झालं, पहिलं संपला ब्रॅकेट. नंतर ऑर सेकंडमध्ये काय आहे, क्यू दिला आहे, क्यू अँड निगेशन पी दिला आहे, क्यू अँड निगेशन पी. निगेशन पी काय होणार आहे, ही डज नॉट स्विम बघा, ही डज नॉट स्विम म्हणजे निगेशन पी झाला, अँड ही डज नॉट स्विम म्हणजे निगेशन पी, अँड द वॉटर इज वॉर्म म्हणजे क्यू झाला. इथं आपल्याला पाहिजे क्यू अँड निगेशन पी, पण देताना निगेशन पी आधी घेतला आहे अँड क्यू घेतला आहे, हरकत नाही, ते पण बरोबर आहे. मग आपला ऑप्शन आला हा, बी ऑप्शन आला तुमचा करेक्ट. इथं खाली सी आणि डी ऑप्शन पण दिलेत. 6 नंबरचं एक्झाम्पल, निगेशन ऑफ, निगेशन काढायचं कुणाचं, इफ इट इज कोल्ड ही वेअर्स अ हॅट. आता इफ इट इज कोल्ड म्हटलं आणि इफ आणि इथं आपण देन म्हणू शकतो, देन ही वेअर्स अ हॅट म्हणजे इफ देनमधलं एक्झाम्पल आहे. इफ देन म्हणजे बघा, इफ देन म्हणजे त्याला म्हणतो आपण पी इम्प्लाइज क्यू, आणि पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन काढायचं झालं तर ते निगेशन येतं पी अँड निगेशन क्यू असं येतं त्याचं निगेशन. कोणाचं, इम्प्लिकेशनचं निगेशन अशा पद्धतीने येतं. ठीक आहे, मग आता ह्याचं निगेशन काढायचं तुम्हाला. मग पी स्टेटमेंट तसंच बघा, इथं बघा पी तसंच ठेवलं आहे, अँड क्यूचं निगेशन. पी स्टेटमेंट म्हणजे इट इज कोल्ड, ते तसंच ठेवा, इट इज कोल्ड, इट इज कोल्ड, इथं पण इट इज कोल्ड आहे, इथं पण इट इज कोल्ड आहे. इट इज नॉट कोल्ड हा तर ऑप्शन येणार नाही कारण पी तसंच ठेवायचं आपल्याला, पी अँड इट इज कोल्ड. नंतर अँड कुठं आहे, इथं 2 ठिकाणी बघा, इथं अँड आहे, डी ऑप्शनमध्ये पण अँड दिला आहे. आणि नंतर काय पाहिजे आपल्याला, निगेशन ऑफ क्यू घ्यायचं आहे, निगेशन ऑफ क्यू. क्यू काय दिला आहे, ही वेअर्स अ हॅट, त्याचं निगेशन होणार आहे ही डज नॉट वेअर अ हॅट, ही डज नॉट वेअर अ हॅट. मग ते कुठे आहे बघा, आपल्याला हे 2 ऑप्शनपैकीच बघायचं, हा सी ऑप्शन तर नाही आहे, ह्या 2पैकीच बघायचं आहे, ए नाही आहे, सी नाही. मग ही डज नॉट वेअर, ही तर ही वेअर्स हॅट अँड ही डज नॉट वेअर हॅट म्हणजे डी ऑप्शन करेक्ट येतो बघा. इथं डी ऑप्शन काय होतं आहे, करेक्ट येतो. इट इज कोल्ड अँड ही डज नॉट वेअर अ हॅट, पी अँड निगेशन क्यू करायचं होतं आपल्याला, आणि इफ देनचं निगेशन असं येतं पी अँड निगेशन क्यू. मग डी ऑप्शन आला. 7 नंबरचं एक्झाम्पल, निगेशन ऑफ 2 + 3 = 5 अँड 8 इज लेस दॅन 10 इज, याचं निगेशन फाइंड करायचं आहे. मग निगेशन करताना अँड असेल तर अँडचं काय होतं, ऑर होतं निगेशनला, आणि फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, सेकंडचं पण निगेशन. पहिल्याचं निगेशन काय होणार आहे, 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5, इथं 2 ठिकाणी दिले 2 + 3 इज नॉट इक्वल टू 5. आणि मध्ये अँडच्या ऐवजी ऑर करायचं आपल्याला, अँडच्या ऐवजी ऑर. ऑर कुठं दिला, इथं दिला बघा ऑर, हे येणार नाही, अँड नाही चालत, इथं नाही चालणार, पहिले 2 ऑप्शन तर गेले, ऑर. आणि 8 इज लेस दॅन 10 म्हणलं आहे आणि इथं 8 इज नॉट लेस दॅन 10 म्हणलं आहे, म्हणजे निगेशन आलं याचं, म्हणजे हा सी ऑप्शन करेक्ट आहे. 8 नंबरचं एक्झाम्पल, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट इफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्यू ई शॉर्टमध्ये म्हटलं आहे, ax² + bx + c = 0 आर इक्वल देन b² - 4ac = 0. आता हे इफ देनमधलं एक्झाम्पल आहे आणि याचं काय काढायला विचारलं आपल्याला, निगेशन विचारले, निगेशन ऑफ द स्टेटमेंट बघा, निगेशन फाइंड करायला विचारलं आहे. आणि इफ देनमधलं एक्झाम्पल आहे, इफ देन असेल निगेशन काढायचं आहे. मी मगाशी सांगितलंच तुम्हाला, पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन तुम्हाला विचारलं असेल तर ते काय येतं, पी अँड निगेशन क्यू. पी स्टेटमेंट तसंच मध्ये अँड सिम्बॉल यूज करा आणि क्यू स्टेटमेंटचं निगेशन घ्या. मग पी स्टेटमेंट काय आहे, द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 अँड
झिरो आर इक्वल अँड, आणि हे काय होणार आहे निगेशन क्यू काय होणार आहे इथं नॉट इक्वल टू झिरो पाहिजे. मग बघा ते कुठे येतं आहे पी अँड निगेशन क्यू आलं पाहिजे. पी स्टेटमेंट तसंच इफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर इक्वल पाहिजे. हे ह्याच्यात काहीच फरक नाही. हे इफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर इक्वल अँड असं पाहिजे आपल्याला. आता इथं नॉट इक्वल म्हणलं आहे त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. आर इक्वल म्हटलं आहे हे बरोबर आहे. इफ देन दिलं आहे त्यामुळे इफ देनमध्ये पण नाही पाहिजे आपल्याला. असं पाहिजे पी अँड निगेशन क्यूमध्ये पाहिजे. ठीक आहे पी अँड निगेशन क्यूमध्ये. सेकंड ऑप्शन पण येत नाही आहे. थर्ड बघूया. द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर इक्वल अँड बी स्क्वेअर मायनस 4ac इज नॉट इक्वल टू झिरो. सो सी ऑप्शन इज करेक्ट. कारण काय पाहिजे होतं आपल्याला पी अँड निगेशन क्यू. पी स्टेटमेंट तसंच इथपर्यंत अँड सिम्बॉल म्हणजे अँड आणि हे निगेशन ऑफ क्यूचं निगेशन. सो सी ऑप्शन इज करेक्ट. देन एक्झाम्पल नंबर 9. द टू लॉज पी और पी इज इक्वल टू पी अँड पी इक्वल टू पी आर नोन ॲज. कॉम्प्लिमेंट लॉ तर नाही आहे करण्यात, कॉम्प्लिमेंट नाही आहे. असोसिएटिव्ह पण होणार नाही, कॉम्प्लिमेंट नाही आहे. असोसिएटिव्ह पण होत नाही कारण असोसिएटिव्हला काय आहे पी ऑर क्यू ऑर आर असं दिलं असेल तर त्याला आपण म्हणतो असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह पण नाही आहे. कम्युटेटिव्ह लॉ पण नाही आहे. कम्युटेटिव्ह लॉला काय होतं आपण दोन स्टेटमेंट घेतो कम्युटेटिव्ह लॉ. पी अँड क्यू आणि क्यू अँड पी हे दोघं इक्वल असतात. किंवा ऑर दिलं असेल मध्ये तर पी अँड क्यू आणि उलटं करायचं फक्त अल्टरनेट करतो तर त्याला आपण कम्युटेटिव्ह म्हणतो. म्हणजे हे कुठलंच नाही आहे. हे ए ऑप्शन नाही, सी ऑप्शन नाही, डी नाही. मग हा आहे लॉ ऑफ आयडेम्पोटेंट. आयडेम्पोटेंट लॉ आहे तो. आता हा लॉ ऑफ द लॉ इज नोन ॲज काय केलं आहे बघा पी अँड क्यूमध्ये ऑर आणि पी अँड आर काय केलं डिस्ट्रीब्यूट केलं आहे. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. आपण लॉ ऑलरेडी बघितलेले आहेत. कम्युटेटिव्ह लॉ होत नाही ते, आयडेम्पोटेंट लॉ नाही आहे, असोसिएटिव्ह नाही. मग राहिला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा ऑप्शन येणार आहे ए ऑप्शन. 11 नंबरचं बघा. ड्युअल ऑफ पी अँड क्यू ऑर टी. ड्युअल फाइंड करताना सांगितलं आहे अँड इज रिप्लेस बाय ऑर अँड ऑर इज रिप्लेस बाय अँड. आणि स्मॉल टी दिला असेल तर तो सीनं रिप्लेस करा, स्मॉल सी दिला असेल तर तो स्मॉल टीनं रिप्लेस करा. मग याचा ड्युअल फाइंड करताना बघा काय होणार आहे बघा ड्युअल ऑफ दिस स्टेटमेंट. पी तसंच अँड दिल्यामध्ये अँडच्या ऐवजी काय होईल ऑर होईल. पी ऑर क्यू आणि इथं काय पाहिजे अँड पाहिजे आणि टीच्या ऐवजी काय घ्यायला लागेल स्मॉल सी घ्यायला लागेल. मग पी ऑर क्यू अँड स्मॉल सी. मग सी ऑप्शन करेक्ट आहे. इथं टी राहिलं त्यामुळे हे चुकलं आहे. दिस इज नॉट करेक्ट. सी ऑप्शन इज करेक्ट. एक्झाम्पल नंबर 12. व्हेन डज करंट फ्लो थ्रू द फॉलोइंग सर्किट. तर इथून करंट कधी फ्लो होणार आहे विचारलं आहे. पहिला ऑप्शन आहे पी क्यू आर शुड बी क्लोज. पी क्यू आणि आर हे तिन्ही जर क्लोज असतील तर. सेकंड ऑप्शन आहे ते तिघं पण ओपन असतील तर. हे तिघं ओपन असतील तर. ओपन असून चालणार नाही. ठीक आहे मग हा ऑप्शन येत नाही. करंट फ्लो ऑलवेज प्रत्येक वेळी करंट फ्लो होतो असं काय आहे का नाही. क्लोज केल्याशिवाय करंट फ्लो होणार नाही. करंट डज नॉट फ्लो करंट फ्लो होत नाही असं पण नाही आहे. जर आपण म्हणजे पहिला ऑप्शन येतो आहे बघा तिघं पण क्लोज केले पी स्विच क्यू स्विच आणि आर स्विच जर क्लोज केला तर करंट तुमचा या ठिकाणून पास होणार आहे पुढं. ठीक आहे करंट फ्लो. ए ऑप्शन इज करेक्ट. 13 नंबरचं एक्झाम्पल बघा. द लॉजिकल स्टेटमेंट रिप्रेझेंट द फॉलोइंग सर्किट इज. आता हे सर्किट आपल्याला लॉजिकली एक्सप्रेस करायचं आहे. ठीक आहे मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे या सर्किटवरून. बघा हे सिरीजमध्ये आहेत. हे दोन स्विच सिरीजमध्ये आहेत. त्याला मी म्हणतो पी अँड क्यू सिरीजमध्ये असेल तर. आणि त्याला पॅरलल अरेंजमेंट आहे. पॅरलल आलं की आपण त्याला ऑर म्हणतो. क्यू अँड आर परत क्यू अँड आर सिरीजमध्ये आहेत. ऑर आर अँड पी हे पण सिरीजमध्ये आहेत. त्यामुळं हे तुमचं आन्सर येईल. बघा आता कुठं दिलं आहे ते कुठं दिलं आहे बघा पी अँड क्यू ऑर क्यू अँड आर ऑर आर अँड पी इथं दिलं आहे बघा सी ऑप्शनमध्ये. हा ए होत नाही बी होत नाही आहे
हे ऑर पण नाही चालणार कारण अँड पाहिजे, पी अँड क्यू, क्यू अँड आर, आर अँड पी. ठीक आहे. सो सी ऑप्शन इज करेक्ट. लॉजिकल एक्सप्रेशन फॉर फॉलोइंग सर्किट. आता ह्या सर्किटसाठी पण आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन लिहायचं आहे की याचं लॉजिकल एक्सप्रेशन कसं असेल बघा. हे दोन स्विच आहेत ते पॅरललमध्ये म्हणजे ऑर येणार आहे, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू. इथं मध्ये अँड असणार आहे, अँड. ठीक आहे. अँड हे ऑरमध्ये आहेत, अँड आर, आणि आर ऑर घ्यायचं आहे आणि इथं काय होणार आहे, यू आणि व्ही. हे इथं आर ऑर यू अँड व्ही, आर ऑर यू अँड व्ही कुठे येते बघा, सी ऑप्शनमध्ये येते बघा, सी ऑप्शन. पी अँड क्यू पहिलं, सॉरी इथं पण नाही येते, आर ऑर बघा, पी ऑर क्यू पाहिजे, पी ऑर क्यू पहिल्या दोन ऑप्शनमध्येच आहे बघा, पी ऑर क्यू. इथं पी ऑर क्यू पाहिजे, मध्ये अँड पाहिजे आणि आर ऑर यू अँड, इथं आर पाहिजे बरं का. ठीक आहे. इथं आर आहे, यू अँड आर, इथं आर आहे. ठीक आहे. सो ए ऑप्शन इज करेक्ट. 15 नंबरचं एक्झाम्पल, द सिम्प्लिफाईड सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट इज. तर दिलेल्या सर्किटचं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्प्लिफाईड सर्किट फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आधी तुम्हाला ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायला लागेल. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी अँड, इथं आहे क्यू स्टेटमेंट आणि क्यूला हे ऑरमध्ये जोडलं आहे, ऑर. क्यू ऑर कोण आहे, निगेशन पी, पी डॅश दिलं आहे, अँड आर दिलं आहे. ठीक आहे. मग याचं सिम्प्लिफाईड सर्किट तुम्हाला करायचं आहे. मग हे तुम्ही काय करा, आतमध्ये जर तुम्ही हे दिलं, हे पी अँड, याचा आतमध्ये डिस्ट्रीब्युटिव्हला यूज केला तर पी अँड क्यू मध्ये ऑर, हे पी अँड निगेशन पी अँड आर असं होईल, ते निगेशन पी अँड आर. आता इथं अँड असोसिएटिव्हला वापरला तर पी अँड निगेशन पीची व्हॅल्यू होणार आहे फॉल्स, फॉल्स अँड आर केलं तर ते पण काय होईल, फॉल्स. आणि ऑर इकडं पी अँड क्यू आहे त्यामुळं हे फॉल्स होणार आहे ब्रॅकेट. मग राहणार आहे फक्त पी अँड क्यू, पी अँड क्यू असे दोनच स्विच राहतील. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला पी आणि क्यू दोनच स्विच फक्त राहतील. ठीक आहे.